लक्ष्मी अमित वाघमारे बोलते। माझी बहीण अंजली नवनाथ जरी पटके, तिचं लग्न झालं होतं। तिचं लग्न होऊन कमीत कमी 4 ते 5 वर्ष झाले होते। तिचं लग्न होऊन 4 ते 5 वर्ष झाले होते। तिला एक 2 ते 2.5 वर्षाचा मुलगा आहे। आज तिचा खून झालेला आहे। आम्ही राहिला पुण्याला होतो, माझं पण लग्न झालेलं आहे, मी राहिला पुण्याला होते। आम्हाला सकाळी असा फोन येतोय की तिनं नस कापून घेतली आहे, तिनं नस कापून घेतली आहे। ही ऐकून आम्ही तिथून इथं उदगीरमध्ये आम्ही आलो। उदगीरमध्ये आल्याच्या नंतर आम्ही बघतोय तिला आम्हाला फर्स्ट टाइम तिला मध्ये दाखवायला नेले आम्हाला। आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं तर तिची नस कापलेली होती तिच्या डाव्या हाताची आणि हा करकंडा पडला होता। मग मला डाऊट आहे की तिनं आत्महत्या तर करू शकत नाही आणि तिच्या घरच्यांचा तिला एवढा त्रास होता, तिच्या नंदचा, तिच्या नवऱ्याचा, तिच्या सासू सासऱ्यांचा, सगळ्यांचा त्रास होता। तिचा नवरा असा होता, तो नराधम असा होता, त्याला घरची व्यक्ती कळत नव्हते की त्यानं घरच्या व्यक्तीवर पण तिच्यावर संशय घेत होता, असा तो नराधम होता। मग तुम्ही मला एक सांगा ना, मी तिची बहीण म्हणून मला न्याय पाहिजे। आज मी 3-4 दिवस झाले मी इथं बसले, माझा बाप असं ढसा रडतोय, माझी माय तिथं पडून आहे, माझ्या माईच्या पोटात अन्न नाही। आम्ही बहिणी अशा चढफट करून बोलतोय। तर तिने जर आत्महत्या केली असती तर तिनं नस कापून घेतली असती, नस कापून घेऊन तिच्या घरात पडली असती, तिचं ब्लड पडलं असतं, सगळं काही झालं असतं। तिनं कशाने नस कापून घेतलंय सगळं तिथं पडलं असतं। तिथं मी स्वतः जाऊन बघितलंय, तिच्या घरी काहीच नाही। राहिला विषय हा करकंड्याचा, हा करकंडा कसा आला? तिनं फाशी घेतली का? फाशी घेतली तर तिथली दुरी कुठे गेली ती दुरी? आणि जर तिनं फाशी घेतली तर नस कसं कापून घेतली? नस कापली तर तिनं फाशी कशी घेतली? मग तिनं जर स्वतः सुसाईड करते ना, मग ती सगळ्या वस्तू तिथं राहायला पाहिजे ना। ती का दिसत नाही सगळ्या वस्तू? सगळ्या वस्तू ती का दिसत नाही तिथं? मला मी जाऊन बघितलंय ना, का दिसत नाही? ह्यांनी जर मर्डर केले नाहीत किंवा ह्यांनी जर खून केले नाहीत, काहीच केले नाही, तर ह्यांना तुम्ही मध्ये का आसरा दिला? VIP सर्व्हिस देता यार तुम्ही त्यांना, VIP सर्व्हिस। माझा बाप असा ढसा रडतोय, माझ्या माईच्या पोटात अन्न नाही, तिथं तिनं पाणी पित नाही आणि तुम्ही नाश्ता देते त्यांना मध्ये। मी माझ्या डोळ्यानं बघितलंय की तो नराधम नाश्ता करत होता मध्ये, त्याला नाश्ता देते। माझ्या बहिणीची बॉडी 3 दिवस झालं बर्फात आहे, अशी घट्ट होऊन बसलाय। तिला न्याय कुठं आहे? तिला न्याय कुठं आहे? कुठं आहे तिला न्याय? आणि तुम्ही ह्यांना VIP सर्व्हिस देणार इथं बसून, VIP सर्व्हिस। त्यांनी जर काही केले नसेल तर द्या ना त्यांना आमच्या हवाल्यात, त्यांना काढा ना बाहेर। आणि जर तुमच्याने एवढं सगळंच होत नाही तर आम्हाला FIR लिहून द्या, आमच्या बहिणीचा मर्डर झालाय असा आमचा गुन्हा आहे, तो गुन्हा कबूल करा, त्यांना मध्ये घ्या। तुमच्यावर होत नसतं तर त्यांना बाहेर द्या। मग तो काय करायचा, त्याचं काय करायचं, त्यांचं काय करायचं ते आम्ही सगळं बघू। माझ्या बहिणीला मला फक्त एवढंच म्हणायचंय की माझ्या बहिणीला न्याय पाहिजे। माझी बहीण भाऊबीजेच्या दिवशी त्यानं माझ्या बहिणीचा मारून टाकले, त्यानं मर्डर केलंय, माझ्या बहिणीचा मर्डर केलेला आहे माझ्या बहिणीचा। मला फक्त आणि फक्त न्याय पाहिजे। मला काहीच नाही, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याला जन्मठेप त्याच्या घरच्यांना झाली पाहिजे। मला फक्त न्याय पाहिजे माझ्या बहिणीला, मला दुसरं काहीच नाही पाहिजे। मी हात जोडून बोलते, मला न्याय पाहिजे, फक्त आणि फक्त न्याय पाहिजे।